दुष्काळी जिल्हा म्हणून बीडची खऱ्या अर्थानं ओळख होती. मात्र यावर्षी खरीपाच्या तोंडावरती पाऊस चांगला झाला आणि खरीप जे हंगाम आहे तो बऱ्यापैकी बाहेर निघाला. मात्र रब्बी हंगामाला याचा सगळ्यात मोठा फटका पाहायला मिळतोय. मी सध्या आष्टी परिसरातल्या पाटोदा तालुक्यामध्ये आहे आणि हे ज्वारीचं पीक आहे. अक्षरशः ही जमीन जी आहे ती खडकाळ आहे आणि त्या पद्धतीनं म्हणूनच या ठिकाणी बडी ज्वारी जी आहे, मोठी ज्वारी, दगडी ज्वारी जी आहे त्याची लागवड इथे केली जाते. मात्र हेच पीक वाचवण्यासाठी आता अशा पद्धतीनं जे तुषार सिंचनाच्या द्वारे या पिकाला पाणी देण्याची वेळ जी आहे ती शेतकऱ्यांना आलेली आहे. कारण खरीप हंगामामध्ये जे पाऊस पडला त्यानंतर इकडे पाऊस झालाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाण्यासाठी दोन हात करण्याची वेळ आलेली आहे. हा जर परिसर बघितला, जर हिरवागार जरी तुम्हाला दिसत असला तर त्याची दुसरी बाजू मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, अशा पद्धतीनं पाणी नसल्यामुळे हे जे ज्वारीचं पीक आहे ते जळून जाताना आपल्याला पाहायला मिळते. वरून पानं जरी हिरवे दिसले, मूळ मात्र याचे जे आहेत, मुळातून जे ज्वारीचं जे पीक आहे ते जळून जाताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण ज्वारी जी आहे ते पिवळसर पडलेली आहे. त्यामुळे शेतकरी जो आहे इथला हवालदिल झालेला आहे. आता शेतकऱ्याला पुन्हा एकदा या दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय, असा जो प्रश्न आहे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. एकंदरीत परतीचा जर पाऊस झालाच नाही तर पुन्हा एकदा मात्र बीडच्या शेतकऱ्यांपुढे दुष्काळाचं सावट जे आहे ते घोंगावणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे. कॅमेरा पर्सन अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.